बरोबर बालाजी कॉन्क्रीट संघाला सुद्धा वॉर्निंग आहे. थोडंसं फास्ट खेळण्याची विनंती. सुंदर प्लेसमेंट, पूर्णपणे कनेक्ट होऊ शकला नाही. एक धाव पूर्ण करतोय. धाव संख्या पोचली ती 17 या धाव संख्येवरती. 3 चेंडू शिल्लक आहेत ते ऋतिकाचे. सुंदर प्लेसमेंट आणि या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण. आणखीन एक चौकार बालाजी स्पोर्ट्सच्या धावफलकावरती. संघ मालक आहेत ते सचिन सामजी सर, बालाजी कॉन्क्रीटचे मालक फ्रॉम हलगा. पुढचा चेंडू या ठिकाणी सुंदर फटका. धाव चेतवण्याची संधी होऊ शकली असती. कोणताच प्रयत्न केला नाही तो मंजूर. एक धाव पूर्ण होते. धाव संख्या पोचली ती 22 या धाव संख्येवरती. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे ते ऋतिकाचा. धन्यवाद अज्ञात भाऊ उपस्थिती दर्शवल्याबद्दल. या ठिकाणी सुंदर प्लेसमेंट, हलक्या हाताने खेळलेला फटका. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचलेली ती 23 या धावसंख्येवरती. बिनबाद 23 धावा. चांगली भागीदारी या ठिकाणी प्रज्योत व रवी यांच्यामध्ये. आणि अविनाश दळवी त्या ठिकाणी पाहू शकता डगआउट मध्ये, जर्सी नंबर 7. प्रेक्षकांची गर्दी या ठिकाणी सामना पाहण्यासाठी अजूनही तुम्ही पाहू शकता. अत्यंत चांगला सामना पाहायला मिळणार आहे, कारण 2 बलाढ्य संघ आहेत. एक आमच्या बेळगावच्या ग्रामीण भागामधून, तर आमच्या शहरी इलाक्यातून आलेला हा संघ. आणि या ठिकाणी वैयक्तिक दुसरा व संघाचा 4था शतक घेऊन येतोय स्टार गोलंदाज टायगर फ्रॉम कोरेगल्ले योगेश. सायलेंट किलर ऑरेंज आर्मी संघाकडून. आणि या ठिकाणी धाव चेतवण्याची संधी आहे. पहिला धक्का लागतोय बालाजी स्पोर्ट्सच्या संघासाठी. आणि फलंदाजी करण्यासाठी येतोय अविनाश, जर्सी नंबर 1. आणि पहिल्याच चेंडूवरती गडी बाद करतोय तो बालाजी स्पोर्ट्सच्या संघाचा. सुंदर फटका आहे. धाव चेतवण्याची संधी आहे. आणि हा जर गडी बाद झाला असता तर मागडं पडू शकला असता. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. आणि खासबागच्या मातीत खेळलेला संघ ऑरेंज आर्मी. आणि ह्याच खासबागच्या मातीतून जे तानाजी चित्रपटमध्ये जे साड्या वापरण्यात आले होते ते आमच्या बेळगावच्या खासबाग भागामधून वापरल्या गेलेल्या साड्या या ठिकाणी मुंबईपर्यंत गाजल्या. आमच्या अभिमानासाठी गोष्ट आहे ते आमच्या सर्व खासबाग वासियांसाठी, त्याचबरोबर बेळगावकरांसाठी सुद्धा. आमच्या खासबागात बनलेली साडी तानाजी चित्रपटात वापरली गेली. आणखीन एक चौकार येते. धावसंख्या पोचलेली ती 28 या धावसंख्येवरती. पुन्हा गोलंदाज तयार. स्लोवर डिलिव्हरी आणि या ठिकाणी आणखीन एक धक्का. गुड प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणावं लागेल. ते योगेशाचा फलंदाजी करण्यासाठी येतोय सूरज, जर्सी नंबर 8. पुढचा चेंडू योगेशाचा सूरज यांच्यासाठी स्लोवर डिलिव्हरी आहे. आणि या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण करतोय तो विकी.
एक चोरटी धाव. शेवटचा चेंडू शिल्लक आहे तो योगेशाचा. आणि या ठिकाणी जोरदार अपील होते. खरा विकेट घेण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरतोय. न बोलून शाळा असणारा गोलंदाज योगेश. आणि सुंदर फटका रोखणं अशक्य ह्या वेळेला मात्र गॅपच्या दिशेनं. आणि आज मात्र कौतुक करेल तितकं कमी आहे ते रवियाचा. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 33 या धावसंख्येवरती. चांगली धावसंख्या आहे. 2 गडी बाद झालेले आहेत. आणि आज मात्र मैफिल लुटलेली आहे ती रवियानं. गणेशपूरच्या मातीत खेळायला खेळाडू आहे. बालाजी स्पोर्ट्स संघ मालक आहेत ते सचिन सामजी सर फ्रॉम बालाजी कॉन्क्रीट्स. शेवटचे 6 चेंडू. स्ट्राईकवर येतोय तो सूरज. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 33 या धावसंख्येवरती. या ठिकाणी सुंदर चेंडू, सुंदर फटका आहे. तितकाच सुंदर क्षेत्ररक्षण करतोय मंजूर. धावची होण्याची संधी होऊ शकली असते. 2 चोरटी धावा या ठिकाणी. शेवटचे 5 चेंडू सूरज यांच्यासाठी. आणि नॉन स्ट्राईकला उभा आहे तो सेट फलंदाज रवी फ्रॉम गणेशपूर. मंजू भगत यांचा खास मित्र. खोलात फेकलेला चेंडू आहे. डॉट चेंडू. अशाच गोलंदाजीची गरज आहे. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 35 या धावसंख्येवरती. आणि या ठिकाणी सुंदर गोलंदाजी. आणि या ठिकाणी हुशार अंपायरिंग आकाश छत्रे व अनंत माळवी यांच्याकडून. थर्ड अंपायर म्हणून श्रीनिक तारेळकर, मंजू भगत बेळगावचे पहिले थर्ड अंपायर. क्षेत्ररक्षणात बदल करतोय. पुढचा चेंडू. धावसंख्या झाली ती 36 या धावसंख्येवरती. 3 चेंडू शिल्लक आहेत. 2 चौकार तरी मारावा लागतील. आणि हा खरा फटका आहे. आणखीन एक धक्का. चांगली कामगिरी या ठिकाणी रवियाची. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. आणि फलंदाजी करण्यासाठी येतोय तो सादिक जर्सी नंबर 17. धावसंख्या येते 36 धावा. 2 चेंडू शिल्लक आहेत ते सादिक यांच्यासाठी. क्षेत्ररक्षणात बदल करतोय. महत्वाच्या 2 चेंडू किमान 1 चौकार तरी मारावा लागेल. आणि या ठिकाणी थोडासा टायमिंग चुकतोय. 1 धाव पूर्ण होते. आणि शेवटचा चेंडू स्ट्राईकवर येतोय सूरज. चौकार शोधावं लागेल ते सूरज याला. कारण 41 धावा ही चांगली धावसंख्या होऊ शकते या मैदानावरती. शॉर्ट पेच चेंडू. सुंदर फटका आहे. 1 बाउन्स बाउंड्री. सनसनेत चौकार. धावसंख्या पोहोचली ती 41 या धावसंख्येवरती. 42 धावांचं लक्ष ऑरेंज आर्मी संघासमोर. आता पुढचा होणारा सामना असेल सितारा वर्सेस जय भवानी 11. नाणेफेक करण्यासाठी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्स कडे यायचा आहे.
सितारा वर्सेस जय भवानी संघाच्या कर्णधाराने कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचा आहे. अन्यथा सामना 4 षटकांचा खेळवण्यात येईल. विनंती असेल लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचा आहे. आणि या ठिकाणी प्रवीण संताजी सर यांना विनंती आहे नाणेफेक करून घ्यायचा आहे. आणि त्या ठिकाणी नाणेफेक होत चाललाय मान्य श्री प्रवीण संताजी सर यांच्या हस्ते. आणि या ठिकाणी सितारा संघानं नाणेफेक जिंकलेला आहे. लवकरात लवकर निर्णय तयार ठेवायचा आहे. आणि पहिला शतक घेऊन येतोय बालाजी स्पोर्ट्स या संघाकडून अविनाश. आणि मैदानात सलामी जोडी येते भूषण व मंजूर याची. स्ट्राईकवर येतोय तो भूषण, नॉन स्ट्राईकवर जातोय तो मंजूर. एक डावखोरा धडाकेबाज खेळाडू आहे. 3 नंबर शाळेतल्या मातीत खेळलेला खेळाडू आहे. स्वीप स्पेशालिस्ट या ठिकाणी ओळख या ठिकाणी भूषण याची. तर पहिला चेंडू शॉर्ट पेच चेंडू आहे. धावचीत होण्याची संधी. सुंदर क्षेत्ररक्षण करतोय अविनाश दळवे त्या ठिकाणी. थर्ड अंपायरचा इशारा. क्विक आउटफील्ड मॅन फ्रॉम हिंडलगा अविनाश दळवी जर्सी नंबर 7 MS धोनीचा कट्टर फॅन. आणि या ठिकाणी ऑरेंज आर्मी संघासाठी पहिला धक्का लागलेला आहे. आणि चांगली कामगिरी अविनाश दळवे यांच्याकडून. ऑरेंज आर्मी संघाचा एक एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचा आहे. तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यात येईल. एक एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा ऑरेंज आर्मी. लक्ष आहे ते 42 धावांचा. आणि पहिला धक्का लागलेला आहे मोठा धक्का ऑरेंज आर्मी या संघासाठी. पुन्हा गोलंदाज तयार अविनाश. रिव्हर्स स्टेप करण्याचा प्रयत्न आहे. आणि या ठिकाणी आणखीन एक धावचीत होऊ शकली असती. विकीला विनंती आहे एक एक्स्ट्रा खेळाडू कॉम्प्युटर बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. अन्यथा कोणतीही तक्रार मान्य केली जाणार नाही याची विनंती आहे. पुन्हा फलंदाज तयार अभि. सुंदर प्लेसमेंट. धाव चेतवण्याची संधी पुन्हा एकदा. त्या ठिकाणी चेंडू निसटतोय. सामन्याला या ठिकाणी स्ट्राईकवर येतोय अभि. चांगली गोलंदाजी करतोय. चांगली सुरुवात बालाजी स्पोर्ट्स. खोलात फेकलेला चेंडू. धाव चेतवण्याची संधी आहे. खराब थ्रो करतोय.
अविनाश दळवी डायरेक्ट हिट करण्याची गरज होती, गाजर खाण्याची गरज ह्या अविनाश दळवी याला. आणि या ठिकाणी स्वीप करण्याचा प्रयत्न, वाईडचा इशारा, अवांतरी स्वरूपाच्या 5 धावा या ठिकाणी ऑरेंज आर्मी या संघासाठी. धावसंख्या पोचलेली आहे ती 9 या धावसंख्येवरती. आणि पुन्हा फलंदाज तयार भूषण. आणि या ठिकाणी सुंदर गोलंदाजी आहे, धाव चेतवण्याची संधी, डायरेक्ट हिट झालेले आहे, जोरदार अपेल. आणि या ठिकाणी आणखीन एक धक्का, अभि जातोय पवेलियनच्या दिशेनं. आणि या ठिकाणी ऑरेंज आर्मी संघाच्या खेळाडूंना विनंती आहे, तुमच्यासाठी डगआउट मध्ये व्यवस्था केलेली आहे, डगआउट मध्ये तुम्ही बसू शकता. भरपूर असा खर्च केलेला आहे त्या मराठी स्पोर्ट्सच्या कार्यकर्त्यांनी, पुरेपूर लाभ घ्यायचा आहे आणि सामन्याला सुरुवात करून घ्यायचा आहे. आणि गोलंदाजी करण्यासाठी येतोय बाबू. आणि आता मात्र धाव फलकाला करावं लागेल काबू. या ठिकाणी सुंदर गोलंदाजी, डॉट चेंडूला सुरुवात होते. पुढचा चेंडू स्वीप करण्याच्या नादात आणखीन एकदा बीट होतोय भूषण. सलग 2 चेंडू डॉट आलेले आहेत ते बाबूच्या गोलंदाजीमध्ये. आणि आता मात्र बाबू यानं धाव फलकाला काबूमध्ये आणलेला आहे. आणि आता मात्र ह्या सामन्याचे सर्व सूत्र भूषण यांच्या हातामध्ये. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न आहे आणि आता मात्र प्रॅक्टिस सुरू आहे ते अविनाश व बाबू यांच्यामध्ये. 3 चेंडू 3 डॉट. आणि या ठिकाणी पुढचा चेंडू सुंदर फटका, रोखणं शक्य, सनसनीत चौकार. कम बॅक करतोय भूषण. धाव संख्या पोहोचलेली आहे ती 13 या धाव संख्येवरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत ते भूषण यांच्यासाठी. एक चौकार तरी शोधावा लागेल. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न आहे आणि त्याच्या अवांतरित स्वरूपाच्या 4 धावा. धाव संख्येत भर, धावसंख्या पोचली ती 17 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू शिल्लक. आणि या ठिकाणी रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण. आणखीन एक चौकार ऑरेंज आर्मी संघाच्या धावफलकावरती. धावसंख्या पोहोचलेली ती 21 या धावसंख्येवरती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. आणि सामन्याला सुरुवात करून घ्यायचा आहे. आणि अंपायरचा निर्णय हा शेवटचा निर्णय असणार आहे. आणि सामन्याला सुरुवात करून घ्यायचं आहे. भरपूर असे वॉर्निंग चाललेले आहेत डिपार्टमेंट कडून सुद्धा. सहकार्य करा. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 21 या धावसंख्येवरती. 18 चेंडूत 21 धावांची गरज ऑरेंज आर्मी सामना जिंकण्यासाठी.
आणि स्ट्राईक करतोय संघाचा धडाकेबाज कर्णधार विके. शेवटपर्यंत खेळण्याची गरज आहे आमच्या खासबागचा MS धोनी. आणखीन एक चौकारानं स्वागत होत आहे. धावसंख्या पोचली ती 25 या धावसंख्येवरती आणि नावाला शोभेल अशी फटकेबाजी करतोय. आणि बॅड लक बाउंड्री म्हणावं लागेल. आणि कप्तानी पारी सुरू आहे ते विकीच्या फलंदाजीमधून. धावसंख्या पोचली ती 29 या धावसंख्येवरती. शेवटपर्यंत खेळण्याची गरज आहे आणि ह्या विकीनं MS धोनीने मारलेला त्या वर्ल्ड कपचा छक्का आठवण करून दिलेला आहे. डॉट चेंडू कमबॅक करतोय रवी. फुल पिचच्या क्षेत्रामध्ये नावाजलेलं नाव ते रवी याचं. आणि हा खराब क्षेत्ररक्षण. आणखीन एक चौकार आणि काय तर एक वेगळा प्रकार घडताना या ठिकाणी. चांगली फलंदाजी करतोय विकी. खासबागच्या माटेत खेळायला खेळाडू आहे आणि कर्णधार आहे आणि चांगला कर्णधार निवडलाय त्या ऑरेंज आर्मी या संघानं. या ठिकाणी स्ट्राईक वर येतोय विकी. हलता देखावा या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या पोचली ती 35 धावा. अजूनही 2 शतकांचा खेळ शिल्लक आहे आणि गरज आहे ती 7 धावांची. 12 चेंडूत 7 धावांची गरज आहे. सामना परत आणलेला आहे तो ऑरेंज आर्मी आणि मंजुरीला विनंती आहे मैदानाबाहेर राहायचं विनंती असेल नाही तर 4 धावा कमी करण्यात येतील. सात धावांची गरज आहे. सहकार्य करा. आणि स्ट्राईक वर येतो तो भूषण. आणि या ठिकाणी सुंदर फटका आहे. 1 बाउन्स बाउंड्री. चेंडू उपलब्ध करून द्यायचा आहे. चांगला प्रयत्न या ठिकाणी बालाजी स्पोर्ट्सच्या संघाकडून सुद्धा. तर पुढचा होणारा सामना सितारा वर्सेस जय भवानी 11. लवकरात लवकर निर्णय कळवायचा आहे. सितारा स्पोर्ट्स गोलंदाजी करण्याचा निर्णय होता आणि या ठिकाणी सामना इथं संपलेला आहे. ऑरेंज आर्मी घेतोय पुढच्या फेरीत प्रवेश आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय झाला तो सितारा स्पोर्ट्सच्या संघाकडून. आणि या ठिकाणी ह्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय ऑरेंज आर्मी संघाकडून. भूषण ठरतोय मॅन ऑफ द मॅच. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि या ठिकाणी मान्यश्री प्रवीण संताजी सर यांना विनंती असेल मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी द्यायचा आहे ते भूषणाला विनंती आहे थोडंसं गडबड करायचं आहे.
आता होणारा सामना सितारा स्पोर्ट्स विरुद्ध जय भवानी वॉरियर्स. सितारा स्पोर्ट्स संघानं जय भवानी वॉरियर्स कडून सलामीची जोडी आहे सतीश आणि गोलंदाज आहे लतीफ. पहिला चेंडू जोरदार प्रहार आणि 4 रन. लतीफपुर से एक बार और पिच गेंद, इस बार डॉट गेंद, रन आउट होने का खतरा. कोई रन नहीं इस गेंद पे. अभि असलकरला बोलू सांगतो. हाय गेलाय तिथे हाय. अभि असलकर बोलू लवकर नको. अभि असलकर ये व्हाइट के रूप में बढ़ता हुआ स्कोर. 10 रन हो चुके, मात्र 0 विकेट ये मैच का पहला ओवर चलता हुआ. ओके फिर से गेंद देखेंगे. पॉइंट क्लब स्लिप में खेला बॉल को, अच्छी फील्डिंग मानी जाती है यहाँ पर. 1 रन से संतोष. इसी 1 रन के साथ बारी का स्कोर बढ़ता हुआ 10 रन हो चुके. एक ओवर खत्म होने के बाद बारी का स्कोर बढ़ता हुआ 10 रन. लॉस ऑफ 0 विकेट. एक ओवर खत्म होने के बाद बारी का स्कोर बढ़ता हुआ 10 रन हो चुके. स्ट्राइक पर है. ये मैच का दूसरा और कोटि का पहला ओवर लेके आ रहे हुए रफीक. स्ट्राइक पर है प्रसाद. ओपनर बल्लेबाज है प्रशांत. नॉस्ट सतीश. और कट लगाना चाहते थे पॉइंट की तरफ. सीधा विकेट पर में गेंद, अच्छी गेंदबाजी मानी जाती है पर. फिर से गेंद देंगे प्रशांत को. पर ऑफ साइड में गेंद थी यहाँ पर. इसका पूरा फायदा नहीं उठाया यहाँ प्रशांत ने. सीधा विकेट पर के हाथ में गेंद, अच्छी गेंदबाजी मानी जाती है यहाँ पर. फिर से गेंद देखेंगे प्रशांत को. आगे आगे घुमाया, रनर को मौका था यहाँ पर. जोरदार अपील यहाँ पर, कोई इशारा नहीं अंपायर का. अच्छी अंपायरिंग मानी जाती है यहाँ पर. बारी का स्कोर रुक चुका है. 10 रन हो चुके हैं. ये मैच का दूसरा ओवर चलता हुआ. पर ऑफ साइड में खेला बॉल को, उसका पूरा फायदा उठाया चौके के साथ. बारी का स्कोर बढ़ता हुआ 14 रन हो चुके, मात्र 0 विकेट. ये दूसरा ओवर चलता हुआ. पर 1 रन से संतोष. इसी 1 रन के साथ बारी का स्कोर बढ़ता हुआ 15 रन हो चुके. और पर नो बॉल का इशारा अंपायर का. नो बॉल का इशारा अंपायर का. अभी इस मैच के कमेंटेटर आए हैं सुपर फैन गुड्डू. फिर से गेंद देखेंगे. अपर पॉइंट की तरफ खेला बॉल को, यहाँ पर देखेंगे डॉट बॉल माना जाता है. डेड बॉल.
यहाँ पर देखेंगे बारी का स्कोर रुक चुका है, 15 रन हो चुके हैं। यहाँ पर रनर का मौका था, यहाँ पर गवा दिया। यहाँ पर ओवर की समाप्ति, 2 ओवर खत्म होने के बाद बारी का स्कोर बढ़ता हुआ 15 रन लॉस ऑफ 16 रन हो चुके हैं। ये मैच का तीसरा और कोटिक का पहला ओवर के वैजान ऑफ साइड में खेला था बॉल को, फील्डर मौजूद यहाँ पर। फिर से गेंद देखेंगे, यहाँ पर खेला पॉइंट की तरफ। यहाँ पर 1 रन से संतोष, अच्छी फील्डिंग मानी जाती है। यहाँ पर दूसरा लेना जाते थे। 1 रन से संतोष, इसी 1 रन के साथ बारी का स्कोर बढ़ता हुआ 17 रन हो चुके हैं। फिर से गेंद देखेंगे, यहाँ पर देखेंगे आगे आगे घुमाने जाते। यहाँ पर रनआउट का मौका था, यहाँ पर देखेंगे हम पर का इशारा। बारी का स्कोर बढ़ता हुआ 22 रन हो चुके हैं। 3 गेंद शेष अभी तक बाकी है। यहाँ पर रिवर्स शॉट खेला, यहाँ पर अच्छी फील्डिंग मानी जाती है। यहाँ पर 1 रन से संतोष, इसी 1 रन के साथ बारी का स्कोर बढ़ता हुआ 23 रन हो चुके हैं, मात्र 0 विकेट। फिर से गेंदेंगे, यहाँ पर रिवर्स शॉट खेलना चाहते थे। यहाँ पर अच्छी फील्डिंग मानी जाती है। यहाँ पर 1 रन से संतोष, इसे 1 रन के साथ बारी का स्कोर बढ़ता हुआ 24 रन हो चुके हैं। फिर से गेंद देखेंगे, यहाँ पर आउट, पहला झटका लगता हुआ रन आउट के रूप में। बैट्समैन नेम फिर से गेंद देखेंगे, यहाँ पर यहाँ पर आउट का इशारा पर का, अच्छी विकेट बरिंग मानी जाती है। यहाँ पर रनआउट के रूप में दूसरा झटका लगता हुआ बारी का स्कोर रुक चुका है, 24 रन हो चुके हैं। ओवर की समाप्ति, 3 ओवर खत्म होने के बाद बारी का स्कोर बढ़ता हुआ 24 रन हो चुके हैं, मात्र 2 विकेट खो चुके हैं। ये मैच का चौथा और कोटिक का पहला ओवर लेके आ रहे हैं बिलाल। देखेंगे, यहाँ पर पॉइंट की तरफ ले खेला बॉल को, तीसरा झटका लगता हुआ बारी का स्कोर हो चुका है 24 रन। इसका जगह समझ गए नए बैट्समैन, रतिक आए हैं बल्लेबाजी करने के लिए। देखेंगे रतिक क्या करते हैं इस गेंद को। अपर लेग साइड में खेलना चाहते थे बॉल को ऋतिक, सीधा विकेट पर के हाथ में गेंद, अच्छी गेंदबाजी मानी जाती है। पर ऊंची गेंद देखेंगे, कोई इशारा नहीं हम पर का। बारी का स्कोर रुक चुका है 24 पर। फिर से गेंद देखेंगे, यहाँ पर यो शॉट खेले पॉइंट की तरफ, अच्छी फील्डिंग मानी जाती है। पर 1 रन से संतोष, इसे 1 रन के साथ बारी का स्कोर बढ़ता हुआ 25 रन हो चुके हैं, मात्र 3 विकेट खो चुके हैं यहाँ पर। फिर से गेंद देखेंगे, अब खेला आप लेग साइड में खेला बॉल को, उसका पूरा फायदा होना, चौके के साथ बारी का स्कोर बढ़ता हुआ 29 रन हो चुके हैं। और अभी असल को गुजारिश करता हूं माइक का संपर्क करें। ओवर की समाप्ति, बारी का स्कोर हो चुका है
29 रन हो चुके हैं, 29 रन हो चुके हैं। बारिक का स्कोर बढ़ता हुआ 29 रन। लास्ट ओवर चलता हुआ यहाँ पर, आखिरी ओवर में शेष। यहाँ पर रिवर्स शॉट खेलना चाहते हैं, यहाँ पर रनर का मौका यहाँ पर देखेंगे। आउट का इशारा अंपायर का, चौथा झटका लगता हुआ 29 रन पे। इसका जगह संभाल गए नए बैट्समैन प्रशांत। पर लेग साइड में खेला पॉइंट की तरफ बॉल को, 1 रन से संतोष। इसे 1 रन के साथ बारी का स्कोर बढ़ता हुआ 30 रन हो चुके मात्र। फिर से गेंद देखेंगे, फिर से खेला लेग साइड में, यहाँ पर फील्डर मौजूद है, अच्छी फील्डिंग मानी जाती है। पर 1 रन से संतोष। इसे 1 रन के साथ बारी का स्कोर बढ़ता हुआ 31 रन हो चुके हैं। 3 गेंदें शेष अभी तक। देखेंगे, ओ लेग साइड गेंद थी, यहाँ पर सीधा विकेट पर में गेंद, अच्छी गेंदबाजी मानी जा। 2 गेंद शेष अभी तक। फिर से गेंद देखेंगे, और पर अच्छी रनिंग मानी जाती है पर थर्ड अंपायर के पास। हेलो हेलो। डिसीजन पेंडिंग। बड़ा विकेट कहूंगा वहां पर रनआउट के रूप में। नए बल्लेबाज मैदान के ऊपर। इस ओवर की आखिरी गेंद शेष, 31 रन बने हैं। आखिरी गेंद शेष है इस ओवर की। गेंदबाजी कर रहे हैं वहां पर रफीक, एक एक्सपीरियंस गेंदबाज। एक बार बल्लेबाज भी चकमा खा बैठे, विकेट कीपर भी चकमा खा बैठे। 4 रन मिले वहां पर। 4 रन से रन संख्या आगे बढ़ती हुई 35 रन बने हैं। 36 रनों का लक्ष्य है। दोनों ही टीम के एक्स्ट्रा प्लेयर कमेंट्री बॉक्स संपर्क कीजिए।
अंपायरों को निवेदन है जल्द से जल्द मैच चालू किया जाए, वहां पर बहुत देर हो रहा है। सलामी जोड़ी सितारा नगुल की तरफ से नवाज और ओमकार। अंपायरों को निवेदन है जल्द से जल्द मैच चालू किया जाए, बहुत देर हो रहा है, अभी भी बहुत। राइट हैंड और द विकेट से गेंदबाजी कर रहे दीपक, उनका सामना करेंगे नवाज, एक एक्सपीरियंस खिलाड़ी, एक जाने माने खिलाड़ी माने जाते हैं। फिर एक बार चारों खाने चित, पहली ही गेंद पर विकेट चटकाने में कामयाब रहे वहां पर। नवाज की पारी समाप्त, 0 रन बनाकर पवेलियन वापस। नवाज की जगह संभालने है फैजान, 36 रनों का लक्ष्य है। एक बार बैक टू पर गए, कट किया, अच्छी फील्डिंग पॉइंट की दिशा में, एक ही रन से संतोष होना पड़ेगा बल्लेबाजों को, 1 रन से रन संख्या 1 रन। एक बार अच्छी गेंद, धीमी गति की गेंद, कुछ समझ नहीं पाए। एक बार भाग्यशाली रहे, 4 रन मिले, आखिरकार बैट की अंदरूनी किनारा लेकर गई गेंद थर्ड मैन की दिशा में, 4 रन मिलते हुए 4 रन से रन संख्या आगे बढ़ती हुई 5 रन। 5 इस ओवर की 2 गेंदें शेष है। काफी खराब गेंद, फिर काफी बाहर जारी गेंद, डिसीजन पेंडिंग। बड़ा झटका लगता हुआ ओमकार की पारी समाप्त। छह रन बने हैं। पहला ओवर प्रगति पर चल रहा है, 2 विकेट सितारा अनुगुल के, 2 बड़े झटके लगे हुए। एक बार अच्छी गेंद, बल्लेबाजों को चकमा दी गेंद, विकेट कीपर के दस्ताने में जा रही गेंद, अच्छी गेंदबाजी वहां पर। इस ओवर की आखिरी गेंद शेष। एक बार कवर्स की दिशा में जा रही गेंद, 1 ही रन से संतोष होना पड़ेगा बल्लेबाजों को, 1 ही रन से रन संख्या आगे बढ़ती हुई 7 रन, 2 विकेट के नुकसान पर।
36 रनों का पीछा करे सितारा अनुगुल की टीम। करो या मरो स्थिति चल रही है। मिथुन कोटी की पहली टीम की ओर से दूसरी ओर लेके आते हुए, फिर एक बार अच्छा शॉट, कारपेट के सारे खेला हुआ शॉट, एक ही रन से संतोष होना पड़ेगा। एक्स्ट्रा कवर की दिशा में जारी गेंद, एक ही रन से संतोष होना पड़ेगा बल्लेबाजों को। फिर एक बार 4 रन मिड ऑन की दिशा में, शॉट ऑफ लेन गेंद, 4 रन। रन संख्या आगे बढ़ती हुई 12 रन 2 विकेट के नुकसान पर। 36 रनों का पीछा कर रही है सितारा अनुगुल की टीम। फिर एक बार अच्छी गेंद, बल्लेबाजों को चकमा दी गेंद, विकेट कीपर के दस्ताने में जारी। अच्छी गेंदबाजी, बढ़िया वापसी कहूंगा गेंदबाज द्वारा। इस ओवर के अभी भी 3 गेंदें शेष है। फिर एक बार अच्छी गेंद, बल्लेबाजों को चकमा दी गेंद, विकेट कीपर के दस्ताने में जारी गेंद, अच्छी गेंदबाजी। आसानी से एक रन चुराते हुए कवर पॉइंट की दिशा में जारी गेंद, एक रन दौड़कर पूरा किया। अच्छी रन इन बिटवीन विकेट, एक रन दौड़कर पूरा किया। रन संख्या आगे बढ़ती हुई 13 रन 2 विकेट के नुकसान पर। एक बार मदन से टकराई गेंद, ओवर की समाप्ति। 2 ओवरों का खेल पूरा हुआ है, 13 रन बने हैं 2 विकेट के नुकसान पर। अठारह ऋतिक कोटी की तीसरी टीम की ओर से पहली ओवर लेके आ रहे हैं। फिर एक बार मिस फील्डिंग होती हुई दनदनाती सनसनाती निकल रही गेंद, बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन करारा स्ट्रोक। सूरज खराब फील्डिंग का नजारा। एक बार कट किया, मिस फील्डिंग होती हुई लगोरी चल रही है। एक अच्छी फील्डिंग करना चाहिए, इस मैच जीतना है तो। खराब फील्डिंग का प्रदर्शन, 2 गेंदों पर 2 चौके लगाए। फिर एक बार तीसरी गेंद पर चलता गया मुझू को, चारों खाने चित। चारों खाने चित कर दिया वहां पर। अच्छी गेंद, खरा विकेट लेने की कोशिश, बल्लेबाज सुरक्षित। फिर एक बार करारा स्ट्रोक, आते ही 4 रन लगाए वहां पर मिड विकेट की दिशा में। रन संख्या आगे बढ़ती हुई 25 रन। फिर एक बार अच्छी फील्डिंग, 1 रन दौड़कर पूरा किया। अच्छी रनिंग बिटवीन विकेट, 1 रन दौड़कर पूरा किया। रन संख्या आगे बढ़ती हुई 26 रन। फिर एक बार लेग स्टंप पे काफी बाहर जा रही गेंद, अंपायर मुड़ी, व्हाइट बॉल का इशारा। अतिरिक्त रन संख्या आगे बढ़ती हुई 27 रन। फिर एक बार अच्छी गेंद,
ओवर की समाप्ति। बारह गेंदों में 9 रन चाहिए आखिरकार सितारा अनुगुल को इस मैच जीतना है, तो 12 गेंदों में 9 रन चाहिए। बारह गेंदों में 9 रन चाहिए जीत के लिए। एक बार उतनी बढ़िया फील्डिंग, वहां पर अच्छी फील्डिंग कहूंगा, इस बार रोकने में कामयाब रहे अपनी टीम के लिए 3 रन बचाते हुए। 11 गेंदों में 8 रन चाहिए जीत के लिए सितारा अनुगुल को इस मैच को जीतने के लिए। एक बार कट किया बैक टू पर जाकर थर्डमैन की दिशा में, एक ही रन से संतोष होना पड़ रहा है बल्लेबाजों को। 10 गेंदों में 7 रन चाहिए आखिरकार जीत के लिए, 10 गेंदे 7 रन। फिर एक बार बल्लेबाजों को चकमा दी गेंद, विकेट कीपर के दस्तानों में जा रही गेंद, अच्छी गेंदबाजी। फिर एक बार फॉलो थ्रू में अच्छी फील्डिंग, रन की कोई गुंजाइश नहीं, बढ़िया वापसी कहूंगा गेंदबाज द्वारा। अभी भी 2 गेंदें शेष इस ओवर की। अलग स्टाइल में नजर आ रहे बल्लेबाज। फिर एक बार विकेट चटका, नो बॉल का इशारा था अंपायर द्वारा। निश्चित रूप से ये बड़ा विकेट हो सकता था, मैच का टर्निंग पॉइंट, लेकिन नो बॉल है। 31 रन बने हैं, देखिए 2 रन जीत के लिए 5 रन चाहिए। फिर एक बार नो बॉल का इशारा था हुआ, 32 रन बने, अभी भी जीत के लिए 4 रन चाहिए। फिर एक बार विनिंग चौका लगाते हुए जीत हासिल की सितारा अनुगुल ने, बड़ी जीत